आजचा जो आपला केक आहे हा सेमी फॉन्डंट केक आहे. नमस्कार मंडळी, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचे स्वागत माझे यूट्यूब चॅनल तेजस्विनी केक क्रिएशनमध्ये करत आहे. तर इथे मी मँगो फ्लेवरचा स्पंज घेतलेला आहे आणि त्याला मी आयसिंग ही मँगो फ्लेवरच्या स्पंजने केलेला आहे. तर हा जो केक आहे हा आमच्या बेबी प्रिन्सेससाठी केक आहे, कारण आमच्या घरी हा छोटूसा बाळ बेबी गर्ल जन्माला आली आहे. तर त्यासाठी छोटासा फॉन्डंट केक हा बनवलेला आहे. तर इथे मी क्रीम फ्लेवर टाकून साठी मी हा सेमी फॉन्डंट हा केक बनवलेला होता. तर हा आपला केक मँगो फ्लेवरचा आहे आणि त्यासाठी मी नेहमीप्रमाणे आयसिंग करून घेतलेली आहे. जेव्हा कधी आपल्याला सेमी फॉन्डंट हा केक बनवायचा असेल तेव्हा आपल्याला केक हा प्रॉपर आपला सेट झालेला हवा. आणि जेव्हा आपल्याला केकचा ऑर्डर येतो, जर आदल्या दिवशी 2 दिवसाआधी जर ऑर्डर आलेला असेल तर खूप छान, पण जर आदल्या दिवशी जर ऑर्डर नसेल आला तर काही तासासाठी केकला सेट करायचं आणि त्यानंतरच सेमी फॉन्डंटचे जे काही आपण बनवले, जे फॉन्डंटचे जे काही आपण साहित्य बनवले आहे ते नंतर प्लेस करायचं. तर इथे मला बनवायचं होतं त्याच्यासाठीच मी आदल्या दिवशीच हा केक मी सेट करून ठेवलेलं होतं. प्रॉपर सर्व आयसिंग वगैरे कलरिंग वगैरे करून सेट करून ठेवलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मी त्यावर फॉन्डंटचे जे काही मी साहित्य बनवलेले होते ते मी केकवर असेंबल केलं होतं. तर त्याआधी मी केक हा प्रॉपर सेट केलेला होता. सिलिकॉनच्या ब्रशवर मी पिंक कलर घेतला, पण पिंक कलर घेताना एक ड्रॉप जो केकच्या वर टॉपवर पडला, तो मला वर पिंक कलर हा पाहिजे नव्हता, पण तिथे पडल्यामुळे मी तो वर क्लीन केलेला आहे. तर साईडला मी ब्रशच्या मदतीने साईडला डिझाईन करून घेतली आणि वर जो पिंक कलर मला नाही पाहिजे होता तो मी क्लीन केलं. कारण असं की वर जे मी टॉपर ठेवणार होती ते पिंक कलरचे होते, त्यामुळे मी जो पिंक कलर तिथे होता तो मी क्लीन करून घेतला आणि वर मी पॅलेट नाईफच्या मदतीने डिझाईन केली. तर फॉन्डंटची व्हिडिओ ती उद्या येणार आहे, त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी व्हिडिओ आल्यावर त्याचा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यानंतर मी ओपन टीथ नोझलच्या मदतीने मी साईडला छोटीवाला हा डिझाईन केलेला आहे, कारण आपला जो केक आहे तो बेबी गर्ल्ससाठी आहे, तर मग केकही हा बेबी गर्ल्ससारखाच असावा ना. तर त्यासाठी मी ही छोटीशी सिंपल डिझाईन करून घेतलेली आहे आणि वर आपले जे फॉन्डंट आपण ठेवलेले होते बनवून ते मी दुसऱ्या दिवशी काही तासांच्या आधी मी हे असेंबल केले. तर आपल्या छोट्याशा बेबीसाठी छोटीशी बेडशीट आणि त्यावर आपला छोटंसं पिल्लू आणि इथे वेलकम प्रिन्सेस म्हणून छोटासा मी टॅग केलेला होता आपल्या प्रिन्सेससाठी. तर इथे हा छोटूसा आपल्या बेबी प्रिन्सेससाठी टॅग. जर तुम्हाला व्हिडिओ ही आवडली तर लाईक करायला अजिबात विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला केकची व्हिडिओ ही कशी वाटली. आणि इथे मी आपल्या बेबी प्रिन्सेसचे काही टॉपर लावलेले आहेत आणि छोटूसा कॅलेंडर ज्यावर माझ्या बेबी प्रिन्सेसची डेट ऑफ बर्थ आहे. सो आपला इथे केक रेडी झाला आहे. धन्यवाद.